म्हणून गटराचं पाणी आम्हाला पाचत्या ती करत्या ती पाण्याचं हे अवतार आहे का? तुम्ही काय फुकट घरपट्टी घ्यायला बसलाय का? बरं आमची घरपट्टी थकीत असेल पाणपट्टी थकीत असेल तर आम्हाला असं केलेलं चालतंय. हो म्हणून गटराचं पाणी आम्हाला पाचत्या ती करत्या ती पाण्याचं हे अवतार आहे का? साताऱ्यातील मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी शहरात अशुद्ध, गाळयुक्त व आळ्यायुक्त गढूळ पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने नगरपंचायत प्रशासन केंद्रस्थानी आले आहे. नुकत्याच सागरपोळ यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे नगराध्यक्षपद नीलम जाधव यांच्याकडे आले आहे. त्यातच नगरपंचायतीकडून गढूळ पाणी पुरवठा केला जात असल्याने दहिवडीतील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी महिला संगीता संजय भोसले थेट पाणीपट्टी भरलेल्या पावत्या घेऊन प्रसारमाध्यमांसमोर आल्या आहेत. गटारांमधून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असल्याने नगरपंचायतीकडून गटारातून पाणी पिण्यासाठी दिले जात असल्याने ती महिला संतापली आहे. त्यांनी थेट नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संदीप घारगेंना खडेबोल सुनावले आहेत. येत्या 5 दिवसात नगरपंचायतीने गटारातील पाईपलाईन काढून स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर मोर्चा आंदोलन करणार. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे. या प्रकरणामुळे मुख्याधिकारी संदीप घारगे यांच्यापुढे पारधी समाजाचे मोठे आव्हान असणार आहे. तरी मुख्याधिकारी संदीप घारगे पारधी समाजाला न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. संगीता संजय भोसले, मूळ निवासी नगर, विकास नगर शेजारी. आणि 5 दिवसाला पाणी सुटतंय. हे अध्यक्ष म्हणा ते शिव म्हणा गारगे ह्यांनी आमच्याकडे लक्षच देत नाही, ती करत नाही. ती पाण्याचं गटरामधनं पाईपा टाकल्या त्या पाईपा आम्ही कशा खोलायच्या कशा करायच्या? बरं आमची घरपट्टी थकीत असेल पाणपट्टी थकीत असेल तर आम्हाला असं केलेलं चालतंय. हो म्हणून गटराचं पाणी आम्हाला पाचत्या ती करत्या ती पाण्याचं हे अवतार आहे का? तुम्ही चांगलं स्वच्छ पाणी पिणार, आम्ही गरिबांनी कुठं जायचं भीक मागत कार्याने? लेकरं बघितली आमची लहान लहान. ह्या पाण्याला कधी आम्ही हे करत बसायचं, मोजत बसायचं? प्रत्येक टायमाला पाण्याला सांगितलं की म्हणते ती टाकीत पाणी नाही, आमक्यात पाणी नाही, फल्यानात पाणी नाही. आम्ही सोडायला जायचं का पाणी? आणि जेवढा येईल तेवढा. आता जो खर्च झालाय का, जो खर्च होणार का नाही तो अध्यक्षाने आणि त्या गाडगे साहेबांनी भरायचा इथला खर्च नालांचा. आमच्या लाईनीच्या काय कनेक्शन दाबून ठेवल्या त्या. असंच केलं होतं 5 वर्ष हो रस्ता मी स्वतः खर्च करून करून मी घेतला, रस्ता तयार केला. नंतर सगळे अख्खी झोपडपट्टी आमच्या संघ भांडायला. आमच्या गाड्या 24 तास गाड्या जात्या, त्यांच्या रस्त्याने गाड्या जात नाही. त्या बारकी लेकरं बघत नाही ती का कोण बघत नाही ती. बोलला की उलट बोलायचं, भांडण करायला यायची. तुम्ही काय फुकट घरपट्टी घ्यायला बसलाय का? पाणीपट्टी घेणार, घरपट्टी घेणार. एक वर्ष 6 महिने थकलं तर त्याचं बिल वाढवून लावता या. आम्ही गरिबांनी कुठं जायचं? आम्ही ज्यावेळेस तुमच्या दारात जातोय त्यावेळेस आमची पोट चालते ती. शिवसाहेबांनी एवढं करायचं, पुढच्या 5 दिवसात पाणी जर नाही आलं तर आम्ही भांडी घेऊन तिथं मोर्चा आंदोलन करणार. आणि काय झालं तर त्याची जबाबदारी त्या शिव राहणार, नगराध्यक्ष पण राहणार. कोण कोण असेल का नाही तेवढे राहणार तिथं. त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायची. मग आमची जबाबदारी प्रत्येक टायमाला हे असं नाही चालणार की बाबा पाणी सोडायचं, पाणी मिळायचं नाही. गावातनी भरपूर पाणी सोडते ती, आमच्या इकडं पाणी हे असं प्रत्येक वेळेस असंच आहे. अहो काय वेळेस तर टाक्या धुतलेल्या पाणी आलंय, तसलं पाणी पिलंय आम्ही. तुम्ही बघा त्या टाक्यातनी पाणी कसलं आहे ते. आज या ठिकाणी पारधी समाज, आज मी आदिवासी पारधी समाज संघटनेचा संजय भोसले, आदिवासी पारधी समाज संघटनेचा जोडतोय. आज ही पारधी समाजाची आमची वसाहत 14 कुटुंबाची वसाहत आहे. या ठिकाणी गटराचं काम झालेलं आहे, तर या गटराच्याकडे कुणीही दुर्लक्ष करत आहे. सगळे पूर्ण गटर काढत नाही, कुठलं पाणी व्यवस्थित स्वच्छ नाही, काही नाही. लोकांना कुठलीही हे देत नाहीत, लाभ देत नाहीत. गावकरी लोक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला